राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने बोगस दोषी असलेल्या दिव्यांग कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने नाईलाजाने दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याबाबत माननीय मिताली शेट्टी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। श्री नरेशचंद्र जोशी यांच्यावर 2016 च्या कलम 91 नुसार कारवाई करावी। महासंघाचे पदाधिकारी डॉक्टर मंगेश वाघमारे यांच्यावर अन्याय करून दबाव देत मानसिक त्रास देणारे वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी। सर्व शासकीय दिव्यांग कर्मचारी यांची मेडिकल फेर तपासणी करण्यात आली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5% निधी वाटप करण्यास दिरंगाई करणार, या दोषींवर शिस्तभंग व दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करावी। दिव्यांग कायदा 2016 ची कार्यशाळा आयोजित करून ठोस अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे। तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत दिव्यांगासाठी रात्रनिवास याची उभारणी करावी। स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना गाळे उपलब्ध करून द्यावे। खासदार आमदार निधीतून दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधीचा विनियोग करावा। शासकीय व निमशासकीय इमारतीचे एक्सेस ऑडिट व चौकशी समिती नेमण्यात आली पाहिजे। एकंदरीत दिव्यांग बांधवांच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी उपस्थित राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे पदाधिकारी श्री शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष श्री राजाभाऊ कुवर, जिल्हाध्यक्ष श्री मंगेश वाघमारे, कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष श्री कुवरसिंग पराडके, जिल्हा कार्याध्यक्ष श्री अरविंद शिंदे, जिल्हा उपसरचिटणीस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। आज दिनांक 31/12/2025 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे। उपोषण का करावं लागतं आहे? बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे, त्याशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकन स्टाईल त्यांचे ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे। नंतर कलम 37, 38, 39, 40 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्यात येत नाही, तो वाटप करणं बंधनकारक आहे। जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे, दप्तर दिनांकाची कार्यवाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर केंद्रीय कायदा 2016 याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे। बहुतेक अधिकाऱ्यांना 2016चा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे। त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो। आमदार खासदारांनी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे। हा 30 लाख खर्च करणं अति आवश्यक आहे। त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे। तरी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला 19/1/2026ला आमचं आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे। तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं। त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व दिव्यांग बांधव। नमस्कार।